नमस्कार, मी अलिरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी अमोल लेंगरे. तर आपण या आजींना फायटन ज्यूस दिलं होतं. ते फायटन ज्यूस द्यायच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि आता काय त्रास कमी झालाय ते त्यांच्या तोंडून ऐकून घेणार. नमस्कार आजी. नमस्कार. आजी, तुम्हाला हे फायटन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय, तुमचं नाव सांगा प्रथम. कांताबाई अर्जुन कदम. कांताबाई अर्जुन कदम. तुमचं वय? वय 65-66 आहे. 65-66. बरं, हे फायटन ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? पाय गुडघा दुखत होत. पाय गुडघे दुखत होते. कोणचं होतं पाय मला लय. बर बर. मग हे अजून दुसरा काय त्रास होता का? नाही चालायला येत होतं का? नव्हतं, चालत येत झालं. चालायला येत नव्हतं. ऍडमिट बी झालं येतं. बर. ऍडमिट 40-50 रुपये बी गेलं. 40,000 रुपये गेले दवाखान्याला. गेले. काय फरक पडला का नाही नाही? पडलं नव्हतं. आता तिकडे गावात एक दाखवलं आम्ही. असं जोक तिथं बी दाखवलं. बर बर तिथं बी 2-2 हजार दोनदा झालं. बर. तिथं बंदच केलं होते म्हणून ते संजय म्हणून आहे हा. तिथंच कवा गोळ्या आणून गोळ्या खाते. गोळ्या मला थायरॉइड बी आहे. बर 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 म्हणताना जर अंग वजच व्हायला बर असं काय जाऊन इंजेक्शन करून या म्हणलं होतं. बर तर मग सकाळ म्हणला ते येते ते आणि ते बाटली पैसे दिल्यावर म्हणले ते बर बर. नावं देते त्यांना पाठवून देते. तो पण आता म्हण की हा आलता. त्याच्यासाठी मग आम्ही तिकडे कार्यक्रम घेतो. कुठं बी बंदच केलं, कार्यक्रम नाही काय नाही, फक्त घर आहे तेवढंच. मी हा. तिकडे घर आहे तिकडे जात नाही मी. मग आता हे पिल्यापासून तुम्हाला काय फरक पडला का? जरा पाय फरक पडला. फरक पडलाय, चालायला यायला आता? यायला आता आता म्हणजे तुम्ही कुठं कार्यक्रमाला वगैरे कुठं जात नव्हता कुठं पहिले? गेले मी. घरातच? तिथं घर तिथं जात नाही. तिथं घर आहे. इथं घर असून बाजूला तिथं जात डबा नाही? देते आणून. बर. इथं डबा आणून खात होता, खात घरी बी जायला येत नाही नव्हतं? नाही नाही. आता जाऊ शकता घरी? आणि मग परवा बी गेलते एकदा. गेलता का? बर. आमच्या बहिणीच घराकडे एकदा गेलते खाली. ही बर. कशी आहे. अजून काय त्रास नाही आता? नाही, नाही. आता तुम्हाला हे घेतल्याबरोबर समाधान आहे जरा का? बरं वाटलं होतं. समाधान वाटायला का आता? वाटायला. आता ते हे बाटली दुसऱ्याने घ्यावं का? तुमच्यासारखा त्रास असते कुणाला, यांनी वापरावं काय? वापरलं चांगलं आहे तर का? सांगितलं घेतं बी. बर बर. कोणी घेतो म्हणलेत का नाही अजून? अजून कोण म्हणलं नाही. बर बर. म्हणजे एक बाटली संपली, आता तुम्ही दुसरी बाटली घेतला आता फरक पडल्यामुळे. चालतं. धन्यवाद आजी.